नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची मसालेदार काळी भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। त्यासाठी मी 3 कांदे भाजून घेतले आहे आणि खोबरं पण भाजून कापून घेतलं आहे आणि 3 मिरच्या, धनेपूड, गरम मसाला, चटपट मसाला, हळद, थोडीशी मिरची पूड। तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता। आता मी कांदा, खोबरं आणि मिरचीचं वाटण करून घेत आहे। आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून त्यात कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपले मसाले जास्त भाजले जाणार नाही। शेंगा थोड्या शिजून घेताना त्यात मी थोडं लिंबू टाकते, त्यामुळे शेंगांची चव आणखीच छान लागते, नाहीतर कडवट वास येतो। मसाले तेलात परतून घेऊन त्यात शेंगा पण मसाला लावून घेऊ। आता त्यात वाटण टाकून घेऊन परतून घेऊ। तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकून भाजीला शिजवून घेऊ। झाली आपली मसालेदार शेवग्याच्या शेंगांची काळी भाजी। तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही करून बघा नक्की, आणि मला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। मैत्रिणींनो, कशी झाली आहे माझी शेवग्याच्या शेंगांची काळी भाजी?